तर पुण्यातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। संबंधित व्हिडिओ देखील लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। तो व्हिडिओ देखील आपण पाहतोय, मात्र ही दृश्य विचलित करणारी आहेत। पुण्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या एका भोंदू पाद्रीचा पर्दाफाश लोकशाही मराठीने केलेला आहे। आजार बरे करण्याचा आमिष दाखवत तो नागरिकांची फसवणूक करत होता। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो कोट्यवधी रुपये तो नागरिकांना त्यांच्याकडून उकळत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेतच। मी पुन्हा चंद्रशेखर यांच्याकडे जातोय। चंद्रशेखर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भक्तांना नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवत, आजार बरे करण्याचा आमिष दाखवत पैसे तर एका बाजूला उकळत होताच, मात्र धर्मांतराचं देखील काहीतरी प्रकरण यामध्ये दडलंय असं देखील समोर येतंय। त्या संदर्भात काय नेमकी माहिती आहे? शुभम, आपण जो व्हिडिओ बघत आहात त्यामध्ये काही महिला आहेत। तर यामध्ये 50 ते 100 महिला एका रूममध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि त्या महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गाण्यावरती नृत्य करताना दिसत आहेत आणि या सगळ्या महिलांच्या डोक्यावरती हा जो पादरी अनिल सिंग आहे तो डोक्यावरती हात ठेवताना दिसत आहे आणि या महिलांना त्या माध्यमातून धर्मांतर करतो का, हा एक महत्त्वाचा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। आणि एकंदरीत हे जे ठिकाण आहे हे ठिकाण अद्याप ट्रेस झाले नाही। हे ठिकाण नेमकं कुठलं आहे हे सुद्धा शोधणं फार पोलिसांना महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं अनिल सिंग यांनी त्याचा जो बस्तान आहे तो वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने मांडला होता। अनेक गरीब ज्या महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी हा अनिल सिंग जो आहे तो अशा पद्धतीनं कृत्य करत होता। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जे 60 वर्षाचे ग्रस्त आहेत त्यांची मुलं जे आहेत ते अमेरिकेत राहतात, त्यांना एक आजार आहे। अगदी चंद्रशेखर, या संपूर्ण प्रकरणाचा लोकशाही मराठीने भांडाफोड केलेला आहे। आता प्रशासन आणि पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।